पण आपण नको ते ताटपणा करतो आता. मॉडेल पण वागणार नाही. ते पण तसंच झालं. सगळं एवढं आपण करतोय तेवढं आपल्या आचरण येते. मी बरेच लेक्चर किंवा लेख लिहिलेले आहेत, योग जीवनशैली म्हणून. आता आपण जेव्हा आपण हे करतोय आपण जसं आपल्या शरीर राहते, जसं योगाचे तसं लवचिकता आपल्याकडे नाही. बॉडी लवचिक तर आपण जास्त दिवस जाऊ शकतो. आपण कोविडच्या महामारीमध्ये आपण पाहिलंय की सगळं लंग डिसीजचं सगळं आहे, श्वसनाचे विकार आहेत, बरोबर. सगळ्यांनी योगासन प्राणायाम वगैरे सगळं पाहिजे. आयुर्वेदाचं आहे, हे काय, आहाराचं काय, कुठलं मेडिसिन घेऊ, कारण ॲलोपॅथी त्याचं हात टेकले सगळे. परत आपण एक एक स्टेप पुढे येतो, कारण हे आमच्याकडे सांगितलं होतं असं म्हणतो आपण. पण जे जे आपले बेसिक आहेत आपण कोणाला सांगितलं, आपणच ध्यान करता येतं. कारण बरेच जण काय करतात, रिटायरमेंट झाल्यानंतर भगवद्गीता वाचन करतात. भगवद्गीता जेव्हा आपलं ज्ञानेश्वरी जे आहे मराठीमध्ये ज्ञानेश्वरी करतो, भगवद्गीता संस्कृताने हिंदी. तर हे अगोदरच आपण करायला पाहिजे, त्याचं आचरण करायला पाहिजे. बरेच जण पंढरपूरची वारी करतात, बरोबर. पण वयाच्या कुठल्या वर्षी सुरू केली वारी? कारण मुलांचं शिक्षण झालं, मुलीचं झालं, जावई झालं, सगळ्यांना वाटणी करून दिली, नंतर पंढरपूर जातो. काय उपयोग पंढरपूर जाऊन? तुमचं आचरण तसं नाही. तुम्ही फक्त संचय करा, तर दुसऱ्याला सांगा संचय करू नका. स्वतः संचय करा, 2 एकर घे, 4 एकर घे, मुलांना देऊन टाका. काय उपयोग त्याचा? मुलगा काय करतो नंतर सगळे घेतो बँक बॅलन्स, तुम्ही निघा बाहेर. वारीला नाही का म्हणत? वारीला जाताना काय पता घेतात, तुझ्यावर तिकीट जातात, पैसे खर्च करत पण नाही. मी असे बरेच उदाहरणं पाहिले. कारण सांगली कोल्हापूर लावतो मी, आपण त्या ट्रेनला जायचं नाही, निजामात पंढरपूर गाडी आमच्यासाठी मात्र ते उदाहरण आहे. आणि ज्यावेळेस त्यांना विचारलं मी, तुम्ही कोणत्या वयात तुम्ही वारी सुरू केली, ते समोरची व्यक्ती रडायला लागली. मुलींचं सगळं भागवलं तुम्ही, मुलांचं भागवलं, म्हणजे पत्नी असो नवरा असो काय सगळं त्यांचे तुम्ही लाड पूर्ण केले. जेव्हा घरात एका धक्का बसला तेव्हा तुम्ही सगळं. आणि पेशंटच्या वेळेस आम्ही सांगतो की एखादा झटका बसल्याची माणूस उतरतो. एखाद्या अटॅक आल्यानंतर त्याला आपण जे सांगितलं तुम्ही प्राणायाम असं करा असं करा, तो आपल्या जास्त लोकांना प्रचार करतो. कारण त्याचे पैसे गेलेले असतात, 1.5-2 लाख किती लागवत, तो सगळ्या सांगतो प्राणायाम असं करा, जेवण असं करा, असं खायला सांगा. तो बरोबर आपल्या तज्ञ होतो. मग झटका आल्याची माणूस उतरत नाही, ते बरोबर आहे. ताटमाने जगायला पाहिजे आणि आपण आपलं आचरण बरोबर करायला पाहिजे. तिसरं मी शेवट सांगतो मी, ज्यावेळेस माझ्या घरातलंच उदाहरण आहे. 70 वर्षाचे माझे वडील होते. डॉक्टरने सांगितलं रेस्पिरेटरी करून ते लंग खराब आहे, तुम्ही आता यांना घरी करू नका. तर ओळखी देत होते, त्याने सांगितलं तुम्ही घरी ऑक्सिजनची व्यवस्था करा. ठीक आहे म्हणलं, सर घरी करतो. माझी जे काय सिलेंडर लागून बंद होते, दोन्ही बायलॅटरल लंग कोलॅप्स, बायलॅटरल लंग कोलॅप्स सगळे दोन्ही बघितलं. त्यांनी विचारलं कुठलं व्यसन आहे का, कुठलं व्यसन नाही म्हणून सांगितलं. वडील बी होते माझ्याकडे शिक्षण अधिकारी, रिटायरमेंट झालेला. तर घरी आल्यानंतर आम्ही पूर्ण त्यांना योगासन सगळं शिकवलं. 70व्या वर्षी सुरू केलं. पुढे 4 वर्ष ते राहिले, पण श्वसनाच्या विकारामुळे ते त्यांचा मृत्यू झाला, अटॅकमध्ये गेले ते. पण जे वाटत होतं आपल्याला, त्यांनी पूर्ण त्यांच्या 70व्या वर्षाच्या बॉडीच्या रचनेप्रमाणे जे काय त्यांनी शिकवलं, म्हणजे बॉडी पूर्ण वागत नव्हती. श्वसनाचे विकार ते काय हे आपण आसन प्राणायाम सांगतो, आपण सगळे प्रकार सांगितले, बैठे उभं राहून बसून सूर्य नमस्कार सगळे त्याप्रमाणे. तर त्यांनी केलं. 4 वर्ष पुढे राहिले. ते परत सर म्हणला बैठे वडिलांसोबतच, वडील ह्यात गेले विचार तरी माझे वडील सोबतच म्हणून. फक्त तुमची ट्रीटमेंट नाही, फक्त आयुर्वेद आणि योगाची घेतो. तिसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. कोणाला पण वाटतं की मुलापेक्षा आपले एक वडिलाचे मित्र होते, त्याला मी शिकत होतो. तर त्यांना दोन्ही नातू होते, मुलाचे पण मुलगा आणि मुलाचा पण मुलगा. त्यांना वाटते की दोन्ही मुलं माझे नातू दोन्ही हुशार असावे. आपल्या योगामध्ये सांगितलेलं आपल्याला की 8 वर्ष ते 80 वर्ष आपण घेतोय, बरोबर. 8 वर्षाचं आपलं कमीत कमी 80 वर्षापर्यंत. आता मुलं किती चंचल असतात आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. पण आपण मुलांना शिकवायला मी त्याआधी आजोबांना शिकवलं. ते सरच होते मुख्याध्यापक पुस्तकात. तर म्हणून तुम्ही एक काम करा, तुम्ही स्वतः ओंकार करा म्हणून. गायत्री मंत्र मुलांना येणार तर तुम्ही पण तुम्ही मुलाकडून करून घेऊ नका. तुम्ही जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा 2 मिनिटं काय करा, संध्याकाळी 2 मिनिटं करा. आणि ते मुलं दोन्ही पण, एक मुलगा हुशार होता मुलाचा, मुलीचा नव्हता. त्यांना डोक्यात सांगते की मुलीचा मुलगा पण हुशार असावा. प्रत्येक आजोबाला वाटते की दोन्ही माझे नातू असं असं म्हणून ते हुशार असावे. तर ते परत नंतर मला 6 महिने सांगितले, मुलं आता फर्स्ट क्लासमध्ये. 2री 3रीचा असेल केस तो, ते मुलं त्यावेळेस. नंतर हे स्कॉलरशिप आली, 2 स्कॉलरशिप उत्तर झाले. त्यांना फक्त मी त्यांना अनुकरण सांगितलं, कोणाला आधी आजोबांना. मुलं त्यांच्याकडे थांबणार नाही, तुम्ही सकाळच्या 8 तास करू नका, त्याप्रमाणे तुम्ही करू नका. एवढं बोलून मी थांबलो.